अच्छा, ओके. ठीक आहे. सर आपलं टीव्ही चालत नाहीये का? काय म्हटलं मॅडम? टीव्ही चालत नाहीये का? टीव्ही थोडासा ते प्रॉब्लेम आलाय त्याच्यामध्ये. अच्छा सर, हे ना मोबाईल तुमच्या कम्प्युटरकडे फिरवा. मी सांगते तशी त्याच्यावर सेटिंग करा. मग ना ते बंद होईल मग कम्प्युटरचा आवाज आणि मग आपला आवाज ऐकू नाही होणार. बरं थांबा मॅडम, पुन्हा लॉग इन करतो. नाही आताच राहू देत, तुम्ही सोडलं का? हा राहू देत मग नका लावू नका लावू, राहू देत मग. It's okay. अच्छा सर, आता ना मी काही क्वेश्चन्स आधी तुम्हाला, अच्छा मुलांना आधी आपण फ्री करूयात क्विकली. मी मुलांच्या आधी बोलते, मग मी तुमच्याशी थोडस बोलेल. हो ठीक आहे मॅडम. चालेल. सर मला जरा सांगा, आपण किती क्लासेस तरी आता 8वी 9वी 10वीचे सगळे मिळून ऑनलाईन लाईव्ह क्लास म्हणा किंवा रेकॉर्डेड क्लास म्हणा, किती बघितले असतील आतापर्यंत मुलांनी? तरी पण बघितले असतील मॅडम 10-15 तरी. 10-15 तरी बघितले असतील. ठीक आहे. आणि हे जे 10-15 आहेत, हे तुम्ही आता ज्या मुलांना बोलवले त्यांनी बऱ्यापैकी मुलांनी बघितलेत? हो बघितले आहेत आता. नाही बघितलेत मुलांनी? बघितलेत? बघितले मॅडम, पण आता कसं बघितले त्यांनी. अच्छा ठीक आहे. चालेल सर, तुम्ही ना मोबाईल एका जागेला असं ठेवून ना त्या मोबाईलच्या पुढे एक आता मी मुलाला बोलवते, म्हणजे ते मला दिसतील. पण थोडस मी सिंपलच त्यांच्याशी फक्त फीडबॅक घेणार आहे. मुलांना सांगा न लाजता न घाबरता उत्तर द्यायला. हो ठीक आहे मॅडम. चालेल. 8वीच्या मुलांना बोलवा कोणाला तरी. 8वीचा. हो मॅडम आलं. ये रे संतोष, बस इथं. हो बस बस मॅडमशी बोल. सर आपल्याकडे 10वी पर्यंत शाळा आहे ना आणि मराठी मीडियम आहे ना? हो मॅडम. ओके. बेटा तुझं काय नाव आहे? संतोष. संतोष नाव आहे तुझं? गुड. तू आपले का बघितलेत काही ऑनलाईन क्लासेस? बघितलेत? अच्छा, तुला काय समजते ते शिकवलेलं? कोणता विषय समजतो तुला खूप चांगला? सर्व विषय समजतात. मी प्रश्न विचारू का मग? अच्छा बरं, आता लेटेस्ट कुठला बघितलेलास? आता थोड्या दिवस आधी, आता मागच्या काही दिवसात तू कुठला व्हिडिओ बघितलेलास? अरे तू कोणता व्हिडिओ बघितलेला सांग ना. तुला गणित वगैरे एवढे सगळे विषय शिकवले जातात, तू कुठला बघितलेला आणि तुला खरंच समजते का शिकवलेलं? गणित. गणित कोण शिकवतं गणित तुम्हाला? आत्राम सर. नाही, ऑनलाईन क्लासमध्ये गणित तुला कोण शिकवतं? लक्षात नाही. अच्छा लक्षात नाहीये. बरं ठीक आहे. तुला खरंच समजते बेटा? अच्छा, कोणते धडे शिकवून झालेत आपले ऑनलाईन मध्ये? थोडस काय आठवतंय? ऍटलीस्ट टॉपिकचं नाव? परिमेय व परिमेय संख्या. सायन्स मध्ये काय शिकवलं? सजीव सृष्टी. अच्छा बरं ठीक आहे बेटा, तू जाऊ शकतो. सर 9thच्या मुलाला बोलवा. थँक्यू संतोष. ठीक आहे मॅडम. 9ची मुलगी कुठे? ते कुठे आहे रे गीता? थांबा एक मिनिट मॅडम. ठीक आहे, तोपर्यंत 10वीच्या बोलवा आणि 9वीच्या बोलवायला पाठवा. गीता अंजली. हा तिला ते गीताला बोलव ना. जा रे. हॅलो बेटा, तू कितवीची आहेस? 10वीला आहे. काय नाव आहे तुझं? अंजली. तू मला ओळखतेस? हो. कोण आहे मी? मी काय शिकवते? म्हणजे इंग्लिश शिकवत होते. एक दिवस पाहिलो तेव्हा शिकवत होते. अच्छा बरं. एकदाच पाहिलंय? हो. अच्छा बरं ठीक आहे.
सर बोला 9वीचं ना. पण तुम्ही पाहिजे तर बोलवा कोणाला तर. हो हो ठीक आहे, मला तुम्ही जेवढं समजतंय ना, प्रिन्सिपल सर आहेत का आपले मीटिंग हो हो साठी अवेलेबल? आहेत आहे तिथेच आहेत का? आहेत पण बिझी आहेत थोडे, ऑफिसमध्येच आहेत. ऑफिसमध्ये आहेत का? बरं ठीक आहे, मी प्रिन्सिपल सरांशी पण बोलेल नंतर सेपरेटली. आता जे 9th चे स्टुडंट आहे तिला फक्त थोडं बोलवा. बेटा तुला ऑनलाईन क्लासमध्ये समजतंय शिकवलेलं? थोडं थोडं. थोडं थोडं समजतंय ना, सगळं नाही समजत आहे ना? हो. बरं, एक दोन टॉपिक जे ऑनलाईन तुम्ही बघितलेत, रेकॉर्डेड म्हण किंवा लाईव्ह ज्यावेळी तुम्ही डायरेक्ट मीटिंगला असायचा, काय कोणत्या टॉपिकची काही नावं सांगशील? ते आठवण नाही काही. आठवत नाहीये? बरं ठीक आहे बेटा, इट्स ओके, काही हरकत नाही. सर 9thच्या स्टुडंटशी आपण बोलूया. तोपर्यंत ना तुम्ही ह्यांना हवं तर पाठवू शकता. मला थोडस तुमच्याशी बोलायचं आहे. बरं बरं ठीक आहे ना मॅडम. ठीक आहे, ठीक आहे, चालेल ठीक सर. आहे. सर ऍक्च्युली काय होतं माहितीये का, मला जेवढं समजतंय ना, तुम्ही बोला. त्या मीटिंगला होता ज्यावेळी आपण सगळ्या एरियाची एकत्र, एरियामधल्या सगळ्या स्कूलची मीटिंग एकत्र ठेवलेली आणि आपले सेशन्स जे आहेत ते कसे डाउनलोड करून मुलांना दाखवायचे हो 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 मॅडम. होतं ना त्याला. सर तुमच्या इकडे इंटरनेटचा काही इश्यू नाहीये ना तुमच्या शाळेमध्ये? मॅडम कधी कधी सकाळी गेला तर बिलकुल का नाही, 12 ते 14 तास असं येतच नाही. आम्ही पण परेशान राहतो. कधी लाईट जाते. आता कालच भरपूर पाऊस आला तर लाईटच नव्हती सकाळपासून. अच्छा, लाईटचा इश्यू. पण लाईट जर असेल तर इंटरनेटचा पण इश्यू आहे का? इंटरनेट तुमच्या इकडे काय राउटर वायफाय लावलंय की काय मोबाईलच वापरताय? मोबाईलच सांगते, मोबाईलच याच्यावर आहे आणि राउटर पण लावलाय, पण तो एअरटेलचा आहे. कधी कधी टावर बंद होऊन जातात ना मॅडम इकडे, हवा धून वादळ वगैरे आल्यावर. अच्छा अच्छा अच्छा, बरं बरं ठीक आहे. सर आपला ना जो दोन तुम्हाला रिक्वेस्ट होत्या माझ्या, मी हे प्रिन्सिपल सरांना पण सांगेल की मुलांना ना लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवायला हवे, तरच त्यांना समजेल. आता जसं की बघा, मी ना 10वीला गुरुत्वाकर्षण धडा शिकवलाय, तर त्यांच्या मुलीला माहितीच नाहीये की मी कोणता विषय शिकवते. तर ना आपण प्रॉपर प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत बघा. लास्ट टाइम पण मी तुम्हाला सांगितलेलं, गुरुत्वाकर्षण धड्यामध्ये आतापर्यंत आपले 8 तास झालेत. तर पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे टोटल 8 पार्ट आहेत. तर असं ना हवं तर हे कामासाठी तुम्ही कम्प्युटर टीचरची हेल्प घ्या थोडीशी, पण कम्प्युटर टीचरला पण जास्त एंगेज व्हायची गरज नाही. ह्याच्यासाठी तुमच्या क्लासमध्ये, शाळेमध्ये स्मार्ट मुलं असतीलच ना, त्यांना मॉनिटर बनवा. काय करा ना, डाउनलोड करायचं काम टीचर्सला करू द्यात, पण डाउनलोड झालेले लाईनीमध्ये लावायचे ना, त्याच्यासाठी मॉनिटर बनवा. की आज जसं की पार्ट 1 लावला गुरुत्वाकर्षणाचा, उद्या पार्ट 2 लावला, असं प्रत्येक विषयाचा, प्रत्येक धड्याचा कुठला कुठला पार्ट आपण रोज बघितला आणि तो त्याच लाईनीमध्ये त्यांनी जर बघितलं ना सर, भलेही रोज एक का व्हिडिओ ते बघू द्यात, पण लाईनीमध्ये बघितलं तरच त्यांना समजेल. नाही तर मग त्यांना नाही समजणार. अधूनमधून तर बघा आपल्याला पण नाही समजणार जर बेसिक्सच माहिती नाहीयेत मागचे. तर त्याच्यामुळे त्यांचे क्लासेस मिस झालेत आणि लाईनीमध्ये बघितले नसतील, अधनमधन व्हिडिओ बघितलेत, त्याच्यामुळे धड्याचा पहिला पोर्शनच नाही बघितलाय, पुढचा बघितल्यामुळे त्यांना समजत नाहीये. नाही तर बघा, न समजण्याचं तसं काही कारण नाही. आपली भाषा पण आपण मराठीतच त्यांना पूर्ण एक्सप्लेन करतोय. आणि ना आम्हा सगळ्या टीचर्सला हे इन्स्ट्रक्शन्सच मिळालेत की असं शिकवायचंय हे समजून की समोरच्या विद्यार्थ्याला काहीच येत नाही. त्याच्यामुळे एकदम बेसिक, मी तर जसं की 6वी मध्ये त्यांना जे बेसिक्स असतील तेव्हापासूनच चालू केलेलं शिकवायला. तर मग पहिल्या धड्याचा मग पहिला पिरियड खूप महत्वाचा आहे. त्या पहिल्या पिरियड मध्ये आधी त्यांचे बेसिक्स करून घेतलेत, त्याच्यानंतर धड्याला जो आहे तो हात लावलेला आहे आपण. तर प्लीज ही रिक्वेस्ट आहे. सर तुम्ही काय घेता इथे आणि तुम्ही क्लास टीचर आहात का 10वीचे? मी आता कसं टीचर्स लोकांची संख्या कमी असल्यामुळे नाही का, मी 9वी क्लास टीचर आहो आणि 10वीचा पण. अच्छा, हा, मराठी आणि हिंदी शिकवतो मॅडम. अच्छा, ओके. तुम्ही मराठी आणि हिंदी घेता, बरं ठीक आहे सर. तर मॅडम जिओग्राफी. जिओग्राफी? हा, मराठी आणि जिओग्राफी. अच्छा, मराठी आणि जिओग्राफी घेता. ओके सर, ओके ठीक आहे सर. आणि तसं तुमचं क्वालिफिकेशन मग जिओग्राफी मधून आहे?
नाही डबल MBA आहे मराठीमध्ये आणि इकॉनॉमिक्समध्ये. बरं ठीक आहे सर. सर माझे ना काही क्वेश्चन्स आहेत आपल्या शाळेबद्दल. आम्ही इन्फॉर्मेशन थोडी कलेक्ट करतोय जेणेकरून आम्ही आमच्या बाजूने जे जे काही हेल्प करू शकतो ते करता येईल म्हणून. तर आपण पटपट मी विचारेल, आपण ट्राय करू लवकरात लवकर संपवण्यासाठी. सर मला एक सांगा, तुमच्या शाळेमध्ये 8वी ते 10वी मध्ये सगळ्या विषयासाठी टीचर अवेलेबल आहेत? नाही. कोणत्या विषयासाठी नाही? आपल्याकडे गणितासाठी नाही, इंग्रजीसाठी नाही आणि विज्ञानासाठी नाही. हो, म्हणजे जे मेन सब्जेक्ट्स आहेत त्याच्यासाठीच टीचर्स नाहीयेत. त्यासाठीच नाही. ठीक आहे. त्याच्या हिशोबाने मी सर तुमच्याशी प्लेलिस्ट, आपला जो महाराष्ट्र टीचर्सचा जो ग्रुप आहे ना, व्हॉट्सअपचा ग्रुप, त्याची मी लिंक परत एकदा तुम्हाला देते. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही ऍडेड नसाल ना तर ते जॉईन करा. कारण ना त्या ग्रुपमध्ये ना आपण हेच विषय स्पेशली सगळेच करतोय, पण हे विषय खास करून आपण ना शेअर करतोय लिंक्स. आणि रोजच्या मीटिंगच्या पण लिंक येतात आणि व्हिडिओच्या रेकॉर्डिंग पण त्याच्यामध्ये येत असतात. तर मी आता तुम्हाला इथे चॅट बॉक्स मध्ये ना पाठवते ती लिंक, तर ती तुम्ही जॉईन करून घ्या. जर जॉईन तुम्ही नसाल तर, असाल तर काय प्रश्नच नाही, पण नसाल तर तुम्ही जॉईन करून घ्या. हा. आणि सर दुसरा प्रश्न असा आहे की किती 8वी 9वी 10वीचे आपले किती एक्झॅक्टली वर्गांची विद्यार्थ्यांची पट आहे संख्या? संख्या 8वी मध्ये 34 आहे मॅडम. सॉरी, 8वी मध्ये 33 आहेत मॅडम आणि 9वी मध्ये 30 आहेत, 10वी मध्ये 32 आहेत. अच्छा, तर मग हे 9वी मध्ये 30 आणि 10वीचे 32, हे म्हणजे 62 मुलांचे तुम्ही क्लास टीचर आहात? नाही 8वीचा आणि 9वीचा. अच्छा, 8वी आणि 9वीचे तुम्ही क्लास टीचर आहात. बरं ठीक आहे सर. ओके सर, आणि पुढचं की तुम्हाला ऍज अ टीचर म्हणून तुम्ही थोडंफार जरी व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला वाटते हे जे आम्ही त्यांना शिकवतो ऑनलाईन हे फायदेशीर होऊ शकतं? हो, फायदेशीर होऊ शकते, पण त्याच्यासोबत कसं एक जण प्रॉपरली जेव्हा तुम्ही टीचिंग करत राहता तर त्यांना अजून थोडंसं गायडन्स मिळाला पाहिजे. जेव्हा तो आपला व्हिडिओ चालू असते ना मॅडम, त्या वेळेमध्ये मुलांकडे एक जण प्रत्यक्ष लक्ष करणारा माणूस पाहिजे, व्यक्ती पाहिजे त्या ठिकाणी, की हा मॅडम जे सांगत आहेत याच्याशी रिलेटेड आहेत आणि हा असा, आणि प्रत्यक्ष मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे त्यावेळेस. हा, ते तर ऑफकोर्स आहेच ना सर. ते मुलं स्वतःहून सिन्सिअर तेवढे असतील तरच स्वतःहून बघतील. आणि कसं आपण समजा असा व्हिडिओ लावून दिला आणि दुसऱ्या वर्गाकडे चालला गेला तर ते तसं चालतच नाही मॅडम. मुलं असं बघणं म्हणून बघतात. हा, ते तर सर डिसिप्लिनचं तर आहेच गोष्ट. तुम्ही काय करू शकता ना, जर त्यातल्या त्यात काही जरी मुलं चांगली असतील ना तर मुलांमधूनच तुम्ही मॉनिटर अपॉइंट करू शकता, जे नावं नोट करून तुम्हाला देतील जर पॉसिबल असेल तर. पण जर त्यांचा खूपच जास्त इश्यू असेल तर कोणाला तर तिथे थांबवावं तर लागेल. बरोबर आहे. ठीक आहे सर, मी काय करेल ना, लाईनीमध्ये व्हिडिओच्या प्लेलिस्ट ज्या बनवले ते पाठवून देईल. तर आता आजच ना सरांच्या फोनवरती हा जो पहिला धडा आपण घेतला गुरुत्वाकर्षण विज्ञानाचा, त्याची प्लेलिस्ट पाठवेल. तर ती प्लीज तुम्ही मुलांना ना लाईनीमध्ये दाखवा, भाग 1 भाग 2 असं पार्ट 1 पार्ट 2 डाउनलोड करू. आणि डाउनलोड करून ठेवलं ना की मग मोबाईल मध्ये तर बघूच शकतो आपण, पण मग टीव्हीवर वगैरे पण तुम्हाला इंटरनेटचा टॉवरचा वगैरे जरी इश्यू असला तरी बघू शकतो आपण, तसं काही प्रॉब्लेम नाहीये. सर माझा नेक्स्ट क्वेश्चन हा आहे, हा एक सेकंड हा सर. 11वी 12वी नाहीये ना आपल्याकडे? नाही 11वी 12वी नाही, फक्त का नाही सेकंडरी. अच्छा सर, मग तुमच्याकडे जे 10वी 12वीची मुलं, म्हणजे 10वी झाल्यावरती 11वी 12वी साठी मग मुलं शिक्षणासाठी कुठे जातात? आश्रम शाळेमध्ये जातात, कोणी प्रायव्हेट शाळेमध्ये जातात, कोणी अनुदानित मध्ये जातात, आपापल्या पसंतीनुसार, नाही का. ते इकडेच एरिया आहे तो म्हणजे आसपासच्याच एरियामध्ये जातात की मग बाहेर गावी जातात? आता कसं ज्यांना जे ज्यांची का नाही फायनान्शियल सिच्युएशन चांगली असते ते नाही का, ते नागपूर मुंबई पुणे असे पण जातात.
अच्छा ज्यांची परिस्थिती हलाखीची असते ते सिरोंच्या एजच्या इथंच फिरत राहतात. अच्छा, तरी मेजॉरिटी मग बाहेर जाणारे कमीच असतील है ना? हो हो, 100 पैकी असे 2 ते 3 असे निघून जातात. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे सर. आणि सर तुम्हाला काही कल्पना आहे का तुमच्या शाळेमधून, आता तुमच्या शाळेमध्ये 10वी पास आउट किती बॅच झाले असतील टोटल आतापर्यंत तरी अंदाजे? मला जॉईन होऊन नाही का मॅडम 1.5 वर्ष झालंय, नवीन आहो मी. तर कसं अच्छा अच्छा, मी एक काम करते, प्लीज एक काम करा ना, प्रिन्सिपल सरांना जॉईन व्हायला सांगा ना. मला 10 मिनिटच लागतील त्यांच्याशी बोलायला. मग माझ्या आणखी जे क्वेश्चन्स आहेत मला वाटते तेच आन्सर देऊ शकतील. नाही आता ते होते मॅडम, आताच बाहेर चालले गेले. त्यांनाही अच्छा दिवसभर थांबा, मी त्यांना कॉल करते. तोपर्यंत तुम्ही ते 9th मुलाला, जर तो आला असेल स्टुडंट, तर त्याच्याशी बोलून करून द्या. लाजाचं नाही, बोलायचं चांगलं. नाही, इट्स ओके सर, काही हरकत नाही. नाही हे लास्ट आहे, मुलगी खूपच हुशार आहे पण होच मग. एक मिनिट थांबा, मी सरांना कॉल करते. बेटा बस 1 मिनिट दे मला. अच्छा बेटा, काय नाव आहे तुझं? गीता मॅम. अच्छा गीता, मला एक गोष्ट सांग ना बेटा, तू ऑनलाईन क्लासेस बघितलेत? हा मॅम. तू मला ओळखते मी कोण आहे आणि मी काय शिकवते? विज्ञान शिकवता मॅम तुम्ही? हा, आणि मी आतापर्यंत काय, कोणता धडा शिकवला? लक्षात नाही मॅम. लक्षात नाहीये? बरं ठीक आहे, चल कमीत कमी तू सब्जेक्ट तरी व्यवस्थित सांगितला. मला सांग, ऑनलाईन खरं खरं सांग बेटा, ऑनलाईन क्लास जेवढे पण तू 1 2 3 अटेंड केले असतील आपले, किंवा रेकॉर्डिंग बघितले असतील, व्हिडिओ, समजतंय ते शिकवलेलं? हा मॅम. समजतंय तुला? असं नाही वाटत ते ऑनलाईन आहे तर समजत नाही वगैरे? एखादा टॉपिक तुला समजलेलं त्याचं नाव सांग. बरं ठीक आहे बेटा, इट्स ओके सर. ती जाऊ शकते, मी सरांशी बोलते सर. मग प्रवीण सर बोला. ठीक आहे सर, मला काही क्वेश्चनचे आन्सर्स प्रवीण सरांनी दिले. माझे थोडेसे आणखी प्रश्न आहेत, पण त्याआधी मला ना सर तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. बघा, तुमचं पण काम सोपं होईल आणि मुलांना त्याचा फायदा होईल. काय आहे ना, मुलांना ना ऑनलाईन वाला समजत नाही, आणि न समजण्याचं मेन मेजर कारण मला काय दिसतंय ना, ऍज अ टीचर म्हणून, की त्यांना ना अधूनमधूनच व्हिडिओ बघितलेत त्यांनी. आता जसं मी गुरुत्वाकर्षण धडा घेतला, त्याचा पार्ट 1 पार्ट 2 न बघता डायरेक्टली पुढचा पार्ट बघितल्यामुळे मग मागचंच माहिती नाही तर पुढचं कसं कळणार ना. तर त्याच्यामुळे ना, तर बघा तुमच्याकडे आता राउटर वगैरे वायफायचं पण कनेक्शन आहे. लास्ट टाइम मी एक्सप्लेन पण केलेलं की आपण व्हिडिओ डाउनलोड करून ठेवून मग नंतर कसा दाखवू शकतो. तर आपल्या महाराष्ट्रावाला जो टीचरचा ग्रुप आहे त्याची मी लिंक इथे टाकते परत चॅटमध्ये. तुम्ही जॉईन नसाल तर जॉईन व्हा. ह्याच्यामध्ये बघा, मी प्रॉपरली ना प्लेलिस्ट, आपली गाण्यांची कशी प्लेलिस्ट असते, एकदा ती प्लेलिस्ट चालू केली की एका मागोमाग एक गाणं चालू होतं, तसं आपली प्लेलिस्ट आहे. आणि त्या प्लेलिस्ट ओपन केल्यावर सगळं भाग 1 भाग 2 भाग 3 असे सगळे भाग आहेत. तर ना कम्प्युटर टीचरची पाहिजे तर थोडीशी हेल्प घ्या आणि मॉनिटर बनवून द्या पाहिजे तर. 8वी मधून एक स्मार्ट विद्यार्थी, 9वी मधून, 10वी मधून, आणि त्या मॉनिटरला तो ट्रॅक ठेवू द्यात, नोट करू द्यात हवं तर वहीमध्ये, की आज आपण जसं गुरुत्वाकर्षणाचा भाग 1 बघितला, उद्या भाग 2 बघायचंय, भाग 3 बघायचंय, असं ते लाईनीने जर बघतील ना सर, तर बघा तुम्हाला खूप जास्त त्याचा फायदा होईल. कारण जसं तुमच्याकडे मेन सब्जेक्ट साठीच टीचर्स नाहीयेत, इंग्लिश, सायन्स साठी आणि मॅथ्स साठी, तर मी आज तुमच्या बरोबर एक प्लेलिस्ट शेअर करते गुरुत्वाकर्षण धड्याची. तर ती
लाईव्ह दाखवा, इंटरनेटचा इश्यू नसेल किंवा डाउनलोड करून दाखवा, ते मी तुमच्यावरती सोपवते. पण त्यांना बरं. लाईनीमध्ये दाखवा सर. तर मॉनिटर बनवा त्याच्यासाठी हवं तर सगळे मेन जे विषय आहेत सगळंच शेअर करतो आपण त्या ग्रुपमध्ये, पण प्लेलिस्ट पण मी शेअर करेल मेन विषयच्या, गणित, इंग्रजी आणि विज्ञानच्या. तर ही एक पहिली रिक्वेस्ट होती सर तुम्हाला. मग हे दाखवून झाल्यावरती ना सर, मी हवं तर ना 10-15 दिवसानंतर ना मग मी तुमचा परत एकदा फीडबॅक घेईल की लाईनीमध्ये व्हिडिओ बघितल्यावरती मुलांना किती समजते. मुलांशीच इंटरॅक्ट करेल मग हवे तर, त्यावेळी तुम्ही नसला तरी चालेल. मुलांकडून बरं. मग तुम्ही फीडबॅक घेईल की खरंच म्हणजे आम्हाला समजेल ना की त्यांना कुठे प्रॉब्लेम येतोय आणि आम्हाला कुठे त्यांना त्यांच्या लेवलला जाऊन इम्प्रुव्हाइज करायची गरज आहे. म्हणून हे अल्टिमेटली आपण सगळं जे काय करतोय ते विद्यार्थ्यांसाठीच करतोय. चला सर, आता मी तुमच्याशी काही आपल्या शाळेबद्दल क्वेश्चन्स विचारते. सर, आपली ही जी शाळा आहे ही किती जुनी आहे? आपल्या 10वी मधून किती बॅचेस तरी साधारण पास आउट झाल्या असतील? 10वीच्या बॅचेस 96-97 नाही 97ला ओपनिंग झाली. 96-97ला म्हणजे पहिली बॅच 2000ला निघाली. अच्छा, तर म्हणजे जवळजवळ 22 बॅचेस पास आउट झालेत आहे ना 2000 पासून. ओ ग्रेट, म्हणजे खूप जुनी शाळा आहे. सर मला हे सांगा, आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी सगळे मराठी मीडियमचे जरी असले तरी पण किती मुलं असं सायन्स वगैरे घेतात, आर्ट्स किती घेतात, म्हणजे टक्केवारी जर आपण सांगितली तर? नाही, टक्केवारी सायन्सला घेणारे फारच कमी आहेत मॅडम. कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांना मराठी धड येत नाही. इकडं मुख्य भाषा आहे तेलुगू किंवा जे आदिवासी लोक आहेत त्यांची आहे गोंडी. तर ते घरी शाळेच्या बाहेर जर निघाले तर ते मराठीत सुद्धा बोलत नाही. त्यांची आपलीच भाषा चालू होते तेलुगू. हा भाषेचा एक खूप मोठा मुद्दा. त्याच्यामुळे तेलुगू मध्ये का नाही शिकवत मग? नाही, ते शाळा आमची मराठी मीडियमची असल्यामुळे तेलुगू मध्ये कसं काय शिकवणार? नाही, म्हणजे तिकडे मग जे गव्हर्नमेंटने शाळा जी ओपन केलेली आहे ती तेलुगू मधून नाही ओपन केली आहे? नाही, कारण आम्हालाच येत नाही ना, कोणत्या टीचरला नाही येत तेलुगू. हा, बरोबर. नाही म्हणजे हा जो तुमचा एरिया आहे हा महाराष्ट्रामध्ये पडतो त्याच्यामुळे मराठी शाळा आहे, असं आहे का? आणि एकदम बाउंड्रीवर आहे. इकडे हा, 3 राज्यात बाउंड्री आहे. तिकडे छत्तीसगड आहे, इकडे तेलंगणा आहे आणि इकडे महाराष्ट्र आहे. म्हणजे एकदम बाउंड्रीवर आहोत आम्ही. लोकांशी जरी संवाद साधला तरी लोक समजून नाही घेत. मग ही तुटी फुटी हिंदी बोलतात, पण जास्त म्हणजे प्रमाणात तेलुगू चालते. अच्छा सर, तुमच्याकडचे जे विद्यार्थी पास आउट होतात ते मोठे झाल्यावरती मोस्टली असं कोणता व्यवसाय निवडतात? शेतीचे वाले जास्त आहेत की काय आहे? नाही, काही शेतकरी आहेत आणि इकडे प्रामुख्याने पोलीस भरती जास्त असते की नाही, तर पोलीस भरतीमध्ये जाण्याचा जास्त प्रयत्न करतात. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त आहे ना, त्याच्यामुळे ते होतच असते. तर बरेच विद्यार्थी तिकडे पण वळतात. बाकी कोणी उच्च पदस्थ अजूनपर्यंत तरी झाले नाही. मोजके झाले, फार कमी, बोटावर मोजणे इतके. डॉक्टर वगैरे ते साधे डॉक्टर, DHMS, BAMS असे, MBBS वगैरे कोणी नाही. अच्छा 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 अच्छा, ओके सर, ओके. आणि मुली सर, मुली किती असतात मुलांच्या तुलनेमध्ये? मुलींचे ऍडमिशन होतात चांगले? हो, मुलींच्याही ठीक आहेत ना आता. तरी मुलांच्या तुलनेत 50% तरी मुली आहेत? हो, आहेत. 99 आणि मुलं मध्ये आणि 102 मुली आहेत. मुली जास्त आहेत मुलापेक्षा. अच्छा, ग्रेट. आणि सर मग तुमच्याकडे असे काही केसेस आलेत का की 9वी-10वीला मुलगी गेल्यावरती त्यांचे पेरेंट्स येऊन म्हणतात की आम्हाला तिचा दाखला काढून घ्यायचंय शाळेतून कारण लग्न करायचंय वगैरे असं? नाही, लग्नाचं वगैरे नसते. दुसऱ्या शाळेत वगैरे शिकवतो, आमच्या गावचे विद्यार्थी तिकडे शिकतात त्याच्यामुळे मी तिकडे टाकतो असं वगैरे प्रॉब्लेम येतो त्यांचा. याही वर्षी गेले काही विद्यार्थी म्हणजे चांगल्या शाळेमध्ये, एकाचं पाहून दुसरं नाही का, तर असे जातात. ते नाही, पण काही पालक नेतात. आणि ज्या प्रायव्हेट शाळा ज्या आहेत तिकडे खूप लांब, ते त्यांना प्रलोभन दाखवतात, त्यांच्या पालकांना पैसे वगैरे देतात, कपडे घेऊन देतात आणि स्वतःच ते आपल्या वाहनाने इथून नेतात. त्याच्यामुळे मग असं प्रलोभन आहे, त्याला महत्वाचं कारण आहे प्रलोभन. आणि प्रायव्हेट करावंच लागते पटसंख्या अच्छा टिकवून.
सर मुली काय करतात प्रामुख्याने मग 10वी पास आउट झाल्यावर? तशा 11वी-12वी पर्यंत शिकतात मोस्टली. मग काही नर्सिंगला वगैरे जातात. जमलंच तर काही मोजक्या BA वगैरे, BScचा तेवढं इकडे नाही आहे. BSc झेपत नाही, पण BA वगैरे करतात. कोणी नर्सिंगला जाते. नाही तर मग घरी बसते, लग्न होते, झालं, संपलं काम. राईट. आणि प्रामुख्याने आता तुमच्याकडे जे विद्यार्थी शिकतात आहेत त्यांचे जे पालक आहेत ते सगळे असे शेतकरी वगैरेच आहेत की वेगवेगळे पण पोस्टवाले आहेत? मोस्टली 99% शेतकरी आहेत 99% शेतकरीच आहेत. आणि अच्छा. अनपढ, अशिक्षित. अशिक्षित आहेत. गावच्या ठिकाणी असेच सगळे जरा इश्यू आहेत. पण सर पेरेंट्स त्यांचे जरी अशिक्षित असले आणि शेतकरी असले तरी ते आधीच्या तुलनेमध्ये आता मुलींच्या शिक्षणाला देतात जरा वाव. कारण आपल्या इकडे तर मोस्टली असंच व्हायचं की मुलांना जरा जास्त प्रेम मिळतं, मुलींकडे जरा थोडं दुर्लक्ष होतं. तसं तसं वगैरे नाही आहे. मुलगा असो किंवा मुलगी असो 10वी पर्यंत तर शिकतातच. कारण या आश्रमशाळा असल्यामुळे त्यांना सगळ्या सुविधा मिळतात शाळेमध्ये. पालकांना काही हा, प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काही येत नाही. ठीक आहे. सर तुमच्याकडे पालकांनी अशी काही तुम्हाला फीडबॅक दिलाय का की त्यांना मुलांना त्यांच्या शिकवताना काय काय प्रॉब्लेम वगैरे येतात असं काय? नाही. ते अशिक्षित असल्यामुळे शिक्षणाविषयी काहीही विचारत नाही. शिक्षणाबद्दल अच्छा. ते असल्यामुळे. अच्छा, नाही शिक्षणाच्या व्यतिरिक्त ना त्यांना पैशाचा प्रॉब्लेम आहे किंवा हो. घरून वगैरे प्रॉब्लेम आहे म्हणून शिकवायचं नाही पुढे वगैरे असं काय? नाही तसंही नाही, कारण आता आमच्या शाळेकडून DBT मिळते, त्यांच्या खात्यावरच पैसे जमा होतात. आता थोडीशी रक्कम कमी आहे कारण ड्रेस वगैरे तिकडे डिपार्टमेंटकडूनच मिळाले. मागच्या वर्षीपर्यंत जास्त मिळत होते, 750, 850, 950 असे. यावर्षी रक्कम कमी महिन्याला? झाली. वर्षाला 2 टप्प्यामध्ये. पहिल्या टप्प्यात 60%, दुसऱ्या टप्प्यामध्ये 40%. अच्छा. ठीक आहे. त्याच्यामुळे मग ते सगळं आणि शाळेमधूनच प्रोव्हाइड होतं. सर जिथे आपलं मुलं राहतात ते जे त्यांचं जे वसतिगृह आहे ते शाळेपासून जवळच आहे, वॉकिंग डिस्टन्सवर आहे? होय, लागूनच. आणि लागूनच आहे. शाळेत वाल कंपाऊंड असते आणि शाळेला लागूनच वसतिगृह असते. एका साईडला अच्छा. मुलांचं असते, एका साईडला मुलींचं असते. सर मग आणि तिथे व्यवस्थित मुलांसाठी ज्या सुविधा आहेत, आपलं पाणी म्हणा, वॉशरूम म्हणा, पिण्याचं स्वच्छ पाणी, वॉशरूम वगैरे, इलेक्ट्रिसिटी, आपली लाईट वगैरे सगळी व्यवस्था असेलच आहे ना? सगळीच. ओके. मग कारण मी ह्याच्यासाठी विचारते, ह्या जर बेसिक गोष्टीच नसतील तर त्यांना ऑनलाईन क्लास अटेंड करणं तर थोडी लांबची गोष्ट होऊन जाईल ना. आताच मी बोलावलं, रात्रीपासून आमच्याकडे लाईन नाही मॅडम. मगाशी मी हा. बोलावलं. आता ते लाईनमॅन ते राहतात तिकडे 20 किलोमीटर लांब. इथे कुणी राहत नाही कारण या खेड्यागावात सहसा कुणी राहायला बघत नाही. त्यांना फोन केला तेव्हा ते आले आणि दुरुस्त करून दिली म्हणून चालत आहे आपली मीटिंग, नाही तर हेही चालली नसती. अच्छा. बरेचदा ठीक आहे. तो इन्व्हर्टर आहे पण तो काही जास्त वेळ नाही टिकू शकत ना. हा, बरोबर आहे. रात्रीपासून लाईट नाही आहे. रात्री सायंकाळी 7-7:30 ला गेली, 7 वाजता जवळपास, तर काय रात्रभर लाईन लाईन. तुटलेली का? ते काय प्रॉब्लेम येतात जंगलामध्ये माहित नाही, कधी तारावर किंवा त्या एखाद्या खांबावर झाड पडते, कधी तार तुटतो, कधी काही होते. ते काय म्हणजे ते आम्हाला सवय झाली आता अंधारात राहण्याची. काय सर आता ना आम्ही ना प्लॅन करतोय की मुलांना जरा जी सायबर सिक्युरिटी असते, आपले अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण इंग्लिश स्पीकिंग म्हणा, सायबर सिक्युरिटी म्हणा, त्याच्यानंतर ना इंटरनेटचा जो आहे तो सेफ वापर कसा करायचा, परत गुड टच, बॅड टच वगैरे काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी पण आम्हाला घ्यायचे सेशन्स. तुम्हाला वाटते घ्यावे, इझी त्यांना सुटेबल होतील, ते फायदेशीर होतील? जे आहे ते आम्ही घेतो, आमच्या डिपार्टमेंट मार्फत तो उपक्रम चालतो. आता हे इंटरनेटच्या बाबतीत तेवढे म्हणजे सुज्ञ नाही आहेत, विद्यार्थी नाही, पालक नाही. मोबाईल असला तर फार एखाद्या पालकाकडे तो आपला अँड्रॉइड मोबाईल असतो, नाही तर तो लहानसा मोबाईल आपला छोटावाला,
फक्त कॉन्टॅक्ट करण्यासाठी, याच्यासाठी वगैरे काही उपयोग नाही. अच्छा, म्हणजे ह्यांच्याकडे स्मार्टफोनच नाहीयेत मुळात, ना मुलांकडे ना पेरेंट्सकडे. नाही. अच्छा अच्छा, ठीक आहे. आपण ना जस्ट त्यांना आता बघा, ते मोठे झाल्यावरती आपले हे पेमेंटचे यूपीआयचे वगैरे जरा ऑप्शन्स थोडंसं अवेअरनेस साठी त्यांना एखादं सेशन आपण घेऊ शकतो. पण तसं म्हणायला गेल्यावर हे जे नाहीये ना, हे ह्यांच्यासाठी जरा फायदेशीरच आहेत. कारण तुम्ही बघता हल्ली मुलांना मोबाईलचंच व्यसन लागले, राहिले दुसरी गोष्ट. तर ते आहे. चला ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. सर आता ना एक लास्टचा प्रश्न, की आता बघा, तुम्ही माझ्या बरोबर आता बसून मीटिंग करताय, तुमचा पण वेळ जातोय, परत आम्ही जसं सांगू तसं तुम्ही उपक्रम राबवणार, तर मग ऑब्व्हियसली ना आपण मुलांसाठी जरी करत असलो तरी आपले एफर्ट्स तर आहेतच. म्हणून ना आम्ही असा विचार करतोय की जे चांगले विद्यार्थी शिकतील, ज्यांचे मार्क्स चांगले येतील, त्यांना स्कॉलरशिप म्हणा किंवा व्यवस्थित अजून चांगलं शिकण्यासाठी लॅपटॉप म्हणा, हे काही शाळांना सिलेक्ट करून द्यायचं विद्यार्थ्यांसाठी आपलं हे प्लॅनिंग चाललंय. आणि जे टीचर्स आम्हाला सपोर्ट करतील, जे पण हेडमास्टर्स आहेत, टीचर्स आहेत, हे आपला व्यवस्थित उपक्रम राबवून घेण्यासाठी, तर त्यांना पण असं काहीतरी सन्मान म्हणून देण्याचा आम्ही प्लॅन करतोय. तर ते जस्ट तुमच्या कानावरती टाकते की जस्ट तुम्ही मोटिवेट व्हाल त्याने, की तुमचे जे एफर्ट्स आहेत ते आम्ही रेकॉग्नाइज करू, असे ते कुठे पण वेस्ट नाही जाणार. तर त्याच्यामुळे जर तुम्ही प्रॉपरली डेटा वगैरे मेंटेन केला ना, की मग बरं पडेल मग आम्हाला पण बघायला. सर मला फक्त 1 मिनिट द्या, दरवाजावरती कोणीतरी आहे, फक्त 1 मिनिट. कोण आहे? हा 1 मिनिट. हा नीट घ्या तुम्ही. सर चालेल, मला जे महत्वाचे प्रश्न विचारायचे होते ना ते विचारून झालेत. तर मी जसं सांगितलं ना, ते मॉनिटर बनवून वगैरे प्लीज ते तुम्ही करा, जेणेकरून ना मुलांना समजेल. आणि तुम्हाला तर खूप गरज आहे, कारण तुमच्याकडे 3 टीचर मेन सब्जेक्टचे शॉर्टेज आहेत. तर मी पर्सनली पण तुम्हाला प्लेलिस्ट मधून टाकेल, त्या ग्रुपमध्ये पण टाकेल. चॅटमध्ये बघा, ग्रुप तुम्ही जॉईन केलेला आहे तो महाराष्ट्रावाला, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पण त्याची लिंक पाठवते, तर तो करून घ्या. चॅनलला पण आपल्या युट्यूबच्या जर सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या सर. ओके मॅडम, ओके. त्याची पण मी लिंक पाठवते. ठीक आहे, चालेल सर. मग आपण ना मीटिंग आजची एंड करू शकतो आपण. मी तुम्हाला आता 10 दिवसानंतर वगैरे पक्का कॉन्टॅक्ट करेल, मुलांना व्हिडिओ दाखवून झाल्यावर त्यांचा फीडबॅक घेण्यासाठी. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू फॉर जॉईनिंग. ओके.